नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण, ह्यो माझं गाव. तर आज एका नवीन ब्लॉगमध्ये तुमका घेऊन येते. म्हणजे आज काही पर्यटक जे दरवर्षी मालवणात येतात आणि फिरायला जातात, असे काही पर्यटक येतात आणि त्या पर्यटकांका मी घेऊन आज कुणकेश्वरात फिरायला जातो आहे. या माझ्या कॉलेज गाडीन त्यांना कुणकेश्वर, कांदळगावचं रामेश्वर, ओझर असे काही पॉईंट आहेत ते नेऊन दाखवतो आहे आणि तुमकाव दाखवतो आहे. व्हिडिओ नक्की बघा. मागचा जरा दरवाजा लावा लावा लावा. आजी सावकाश. ओके. झोप वगैरे लागली नाही होती. चला मग साहेब आता कुठे जाऊया? पहिला खापरेश्वर करूया, मग ओझर करूया ना, मग कांदळगाव करूया. चला तर मग आता आम्ही गेलो खापरेश्वर मंदिरात. पहिला दर्शन आजचा. असं खापरेश्वर मंदिर खोला. श्रीदेव खापरेश्वर महाराज की जय. माझ्या गाडी आहे एक, हे बघा. माझ्या सगळ्या पेजचे चॅनल नावा. यूट्यूबला तात्यांचा मालवण, फेसबुकला मनोज मयेकर आणि इंस्टाग्रामला मिस्टर आणि मिसेस लारा मयेकर. हे सगळे तुम्ही चॅनल बघू शकता. हिला आम्ही ओझर घेऊन ब्रह्मानंद स्वामी समाधी स्थान, छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग. जर तुम्ही कधी येलात मे महिन्यात तरी एकदम थंडावं गाव, तुला एकदम थंड प्रदेशात इल्यासारखे वाटतं आणि वातावरण पण एकदम मस्त असा. कोणाक एकांता देवचा असा तर येऊ शकतात. आणि चपला आहेत काढूची आहेत, चपला काढून आहेत. आम्ही पुढे चाललो. पहिलंच आमच्या मारुती रायांचं दर्शन घ्यावा. चालू असा. खयलो तुम्ही कोण बातले हे स्वेच्छेन असा साफसफाई करतात. म्हणजे यांचा काय मोबदलो नाही, काय नाही, पण एक आपला श्रद्धास्थान आणि हयसर ते म्हणतात ॲड नको करू. ॲड करणं नाही आम्ही, पण आम्ही आमच्या चॅनलमध्ये घेतो. आता हय इल्यानंतर बघा, ही पहिली तळी आहे. हय ह्या तळीत पहिला पाणी घेऊन काढून हातपाय धुवायचे आणि मगच दर्शनाक जायचं. तर काय काय वेळेत कोणाक भीती वाटत जाऊ म्हणून यात ड्रममध्ये पाणी ठेवलेलं असतं काढून. त्यातलंच घेते मी आणि पाय धुते जरा. त्यानंतर बघा ह्या पाणी वर्षभर असता. आजूबाजू गावात पाणी नसतं, पण हय पाणी कंटिन्यू असतं आणि हय ह्या पाणी पिऊ शकतो आपण. आणि ह्या गाव एप्रिल मे मध्ये ह्याच पाणी पितात. ह्या ग्लास पण ठेवलेला येणाऱ्या पर्यटकांका वगैरे पाण्याची चव बघण्यासाठी.
दर्शन घ्यावं. ह्यो तो भुयारी मार्ग ऐकलात? ह्यो तो भुयारी मार्ग जो किल्ल्यावर बाहेर पडता. आता इथे लोक मुलं कोण कोण जातात आतमध्ये ना, म्हणून हे पॅक करून ठेवलंय. हाच मार्ग आहे जो किल्ल्यावर बाहेर पडतो. तर ओझरचा दर्शन झाला. आता पुढे कांदळगाव रामेश्वर. तुमका माहितीच असा की ज्या ठिकाणी शिवकालीन वड असा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वडाची झाडाची स्थापना केल्याने, त्या रामेश्वर मंदिराच्या समोरच अगदी बरोबर. आता त्या ठिकाणी जातो आम्ही. तुम्ही पण चला. माझी एक सगळ्यांका विनंती आहे की तुम्ही ओझरावर येता, ब्राह्मण भोजन करता किंवा आजूबाजू कोण पार्टी करतात, ते पार्टी केल्यानंतर ह्यो जो कचरो ह्यो सोबत घेऊन जावा. कारण ओझर समाधी मंदिर म्हणजे समाधी स्थळ ब्रह्मानंद स्वामींची ही एक पवित्र स्थान असा. आणि हयसर पर्यटक येतात, भाविक येतात. आणि ह्या बघल्यानंतर माका स्वतःच पटला ना आणि लोकांका काय पटतं. त्यामुळे सगळ्यांका माझी विनंती आहे की हो जो तुम्ही कचरो टाकतात, भले एकत्र करून ठेवला जरी असला तरी हय गुरा फिरतात, कुत्रे फिरतात, ती त्याची अशी विल्हेवाट लावतात आणि मग असं पसारता पूर्ण. आणि हो वाऱ्यान मग कडे तिकडे पसारतात. आणि ह्या आपल्या मालवणचं नाव खराब होतं आणि आपल्या मालवणात पर्यटक येऊ हवे. तर हा असा करून उपयोग नाही. त्यामुळे सगळ्यांका विनंती आहे की सगळ्यांनी काळजी घ्यावा. तुम्ही पार्टी करा किंवा आणि देवाकडे येऊन ब्राह्मण भोजन वगैरे काय कार्यक्रम करा, पण ह्या जाता तुम्ही सोबत घेऊन जावा आणि त्याचं रीतसर विल्हेवाट लावा. आता ओझरचं दर्शन कसं झाला? आवडला ना? आता जाऊया कांदळगावचं दर्शन घेऊ. तुझं नाव काय बाबू? ऐकायला ना आलं मला. दिविजा. अरे वा, मस्त नाव आहे तुझं. मला आवडलं नाव तुझं. हा, इथे 2 देवळ आहे ना. पहिलं रामेश्वर, मग सातेरी. ते पायवाट आहे. हो. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लावलेला वृक्ष वड. गाडी लावतोय. तुम्ही या चावडीने लावूया गाडी. आज सोमवार आणि आता आपण लोक कांदळगाव रामेश्वर मंदिरात. आता वडाचं झाड जा 350 वर्षापूर्वी महाराजांनी लावलेला होता. आलीस? झालं देव बाप्पाचं दर्शन? कसं वाटलं? चांगलं वाटलं ना? नमा गेलास बाप्पाला? चला तर पुढच्या बाप्पाला जाऊया ना. चला आता डायरेक्ट कुणकेश्वर ना. मुनगे काकींना घेऊन
कुणकेश्वरला जाऊया. भगवतीला. हा, मामी. भगवतीला येताना जाणार की जाताना? आता. जाताना. मामी, आम्ही आता इकडून निघतोय कांदळगाव वरून. तू कुठे आहे? आता कांदळगावचा रामेश्वरचं दर्शन झाला आणि आजपासून मुनग्यातल्या भगवती देवीचा उत्सव असा 5 दिवस जत्रा असते. ती जत्रा चालू झाली आजपासूनच. त्या पहिला आता त्या जत्रेचं दर्शन, भगवती देवीचं दर्शन घेतलं, मग पुढे कुणकेश्वरला जातलं. आजपासून जत्रा चालू झाली. आता तुमका बघू गावतली. चला तर. लालपुरी व्यवस्थित गाडी लागली. गर्दी असं थोडीफार ना, असं ना, बऱ्यापैकी गर्दी. हा, गाडी तिकडे काही गावाची नाही. गाडी काही आतमध्ये घेऊन जाते. सावडीत बघते. मॉप गर्दी पहिल्याच दिवशी. चला डॉक्टर. मला कॉफी गडिंग ओळखीचे ना वडाकतात मग थोड्या दिवसांनी. मैगो ये माहिती मैगो लाडू ते तो भाव तो. हे भजी सम्राट. भजी झाली कांद्याची. गरम गरम 1 प्लेट दी बघूया. 1 प्लेट दी बघूया गरम गरम. मस्त बनवतो. लारा मैगो. कोणतरी ओळखीचे दिसत. मसाने असं नाही.
रामायकर. अच्छा. नमस्कार. भालचंद्र मुंगेकर. नमस्कार. आणि नाव ऐकून होते, आज प्रत्यक्षात भेटा गावला. हे रील बनवतात, चांगल्यापैकी रील बनवतात. मुंगे गावात येऊन आमका मुंगेकर साहेब भेटले, हे आमचं नशीब आहे आमच्यासाठी. आज मंदिरात दिलो आणि देवाचं दर्शन होताला आणि साहेबांचं दर्शन झालं. भगवती मातेचं दर्शन घेऊन जवळजवळ 3 तासांनी लाग ना. 3 तास लाईन होती. आजचं पहिला दिवस, पण एवढी गर्दी भेटत असं वाटलं नव्हता. पण जवळजवळ 3 तासांनी दर्शन यांका झाला आणि माका पण झाला, पण जरा लवकर झाला. ओळखीर थोडा त्यामुळे येईल. आता जवळ्यांका भूक लागली, त्यामुळे गरम गरम कांदा भजी घेऊन येली होत. आम्ही कांदा भजी खात आहोत, तुम्ही पण यावा खाऊ. कुणकेश्वरला आलो, देवगडला सांगताय ना. या कुणकेश्वरचं दर्शन घेऊन या. मग ते बोलताय ते तांदळ. देव कुणकेश्वर. सगळ्यांनी दर्शन घ्यावा. कुणकेश्वर देवाचं दर्शन घेतलं, पण आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे तुमका काय जाऊ गावलं नाही. कॅमेराचे टीव्हीत जो गावला तेवढाच दर्शन. आता पुढे देवगड. मस्त थंड थंड ताक पिऊन जीव थंड करते. दर्शन झालं कुणकेश्वर व्यवस्थित ना. ह्या ह्यो सीन बघा, ह्यो मस्त सीन. ते बघा, ते विंडमिल देव बघ, देवगडचे गार्डन आहे तिकडे आणि ते विंडमिलचं हे आहे. मंडळी कसं वाटता सीन ह्यो आमका? आणि तुम्ही पण युट्यूबवर आमचे जे असत बघतात आमका, तुम्ही पण ह्यो सीन बघा आणि आमका कमेंट करून सांगा कसं वाटतो नक्की. बघा
मिल. ते गार्डन पण आहे ना. हो बाजूलाच आहे गार्डन. तेच काहीतरी आता भेटलं तर खाऊन घेऊया. इकडे तुम्हाला आता काय भेटेल ना. नाही विचार एक सीन बघा हो, एकदम मस्त. असं वाटतं की रस्तो समुद्रातच जाता आणि या समुद्रात समोर ती कुणकेश्वर मंदिर. या चांगलं आहे एक सीन बघण्यासारखं. देतात हा का आहे समुद्रावर. एकदम नागमोडी वळण. हे बघ दिविजाचे हे मित्र. दिविजाचे हे गोरे वाले आहेत. आम्ही आता दिविजाचे मित्र दाखवले. बघितलं ते आमच्या ह्या दिविजाचे मित्र आहे बघा. ही दिविजा आमची. दिविजाकडे हाय कर मोबाईल मध्ये बघ. हाय कर. हा आता जे बघितलं ते दिविजाचे मित्र. आणि तुम्हाला आम्ही आता दिविजाचे मैत्रिणी दाखवतो पुढे. हे इथे पुढे पण आहे बघा. दिविजाचे मित्र आम्हाला दिसले. समोरून दिविजाचे आमच्या मैत्रिणी येत आहेत. सगळ्या युट्यूब फॅमिली बघा. ते बघ शाळा सुटली, पार्टी फुटली बघ. चालली घरी. ती बघ तुझ्या बापाच्या बघ. यज्ञ भेटली, चिनू भेटली. कशी वाटली फ्रेंड तुझी दिविजा? शाळा सुटली, घरी चालले. बघितलं तुला, बघितलं. देवगड झाला, कुणकेश्वर झाला. आता हिंजळ्यातील काळभैरव मंदिरच्या दर्शनात. काळभैरव मंदिराचं दर्शन घेऊन मग यांचं मुनग्यात घर असा गाव मोरव्यात यांचं घर थंय जातलं. थंयसून मग रिटर्न मालू. आजचो ह्यो व्हिडिओ जर आवडलो असात तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असात त्यांनी सबस्क्राईब करा. कारण असे रोज नवनवीन व्हिडिओ तुमका माझ्या चॅनलवर बघूक गावतले. धन्यवाद.